वक्रतुंड महाकाय सर्व सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 134 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे आणि आज आपण 135 क्रमांकाच्या ओव्यांपासून पुढचं चिंतन करणार आहोत। 135 क्रमांकाची ओवी आपण काल थोडा त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला, पण ही ओवी थोडीशी गांभीर्यानं चिंतनपूर्वक घेण्याजोगी असल्यामुळं आपण त्या ओवीचं राहिलेलं चिंतन आज बघणार आहोत, ज्यामध्ये ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा सर्व प्रजाजनांना स्वधर्माचं आचरण करण्याचा आग्रह धरतायत आणि हे स्वधर्माचं आचरण सर्वांनी का करावं याचं वेगवेगळ्या कारणांसह स्पष्टीकरण ब्रह्मदेव देत आहेत आणि हे देतानाच सबंध सृष्टी ही कशी एकमेकांच्या क्रिया प्रतिक्रियांवर अवलंबून आहे याचं स्पष्टीकरण देताना समग्र भूतांना जीवन प्रदान करणारं अन्न आणि या अन्नाची निर्मिती करण्यासाठी कारण ठरणारं पर्जन्य म्हणजे पाऊस आणि त्या पर्जन्याचा जन्म कशा प्रकारे यज्ञामध्ये होतो आणि यज्ञामधून कशा प्रकारे कर्म प्रकट होतं आणि कर्माचं मूळ कसं ब्रह्म आहे आणि हे ब्रह्मतत्व हे वेदरूप आहे, अशा प्रकारचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत। आज आपण माऊलींच्या त्या ओवीचं स्पष्टीकरण करतोय, ज्यामध्ये माऊली म्हणतायत तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप। अर्थात तो पाऊस यज्ञाने पडतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो व कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून म्हणजेच शब्द ब्रह्मापासून होते। खरं तर माऊली कालपासून जे सांगायचा प्रयत्न करतायत त्यामधून काही एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न माऊलींचा असल्याचं आपल्या लक्षात येईल। मुळात मी नेहमी म्हणतो की ज्ञान एकच आहे, अंतिम सत्य एकच आहे, आत्मज्ञानाचं सूत्र एकच आहे, पण त्या आत्मज्ञानाच्या सूत्रापर्यंत जाण्यासाठीचे जे मार्ग आहेत त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेला जो विचार आहे, आवश्यक असलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान मात्र काळानुरूप बदलत असतं। किंबहुना त्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठीचे जे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये काळानुरूप बदल आणि परिवर्तन हे अनिवार्यपणे होत असतं। म्हणून सत्य बदलत नाही, अध्यात्म बदलत नाही, पण अध्यात्माच्या अभिव्यक्ती बदलत असतात। इतकंच नाही, केवळ काळानंच अभिव्यक्तीच्या रूपांमध्ये बदल होतो असं नाही, एकाच काळामध्ये वेगवेगळ्या अभिव्यक्तींमध्ये सुद्धा बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल। या पृथ्वी तलावर एकाच काळामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांनी एकाच वेळी एकाच काळात या पृथ्वीवर निवास केलेला आपल्या लक्षात येईल। अशी अनेक उदाहरणं आहेत। म्हणजे ज्यावेळी तुकाराम महाराज या पृथ्वीवर होते तेव्हा रामदास स्वामी होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजही होते। अशी अनेक मंडळी एकाच वेळी वेगवेगळ्या काळामध्ये अस्तित्वात होती, पण एकाच काळात अस्तित्वात असलेल्या दोन समान अधिकारांच्या पुरुषांच्या बोलण्यातही विचार मांडण्यातही तुम्हाला बदल दिसेल। हा बदल कशामुळे पडतो? तो बदल विचारांमुळे नसतो। एकतर अभिव्यक्ती ज्याच्याकडून होते आहे त्याच्या आजूबाजूला जो प्रदेश आहे, आजूबाजूला जी परिस्थिती आहे, जे समाज वास्तव आजूबाजूला आहे त्याच्या प्रभावातून तो विचार बाहेर पडत असतो। म्हणून अभिव्यक्तीमध्ये बदल दिसतो याचा अर्थ आशय बदलला असं होत नाही।
आशय मुळात तोच असतो, फक्त तो आशय व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. आता इथं आपण दोन वेगवेगळ्या काळातल्या एकाच आशयाचं वर्णन करणाऱ्या दोन गोष्टी बघतोय. आशय एकच आहे. आणखी थोडं खोलात जाऊन विचार केला तर तीन कालखंडातल्या आशयाच्या तीन अभिव्यक्ती आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. पहिला आशय जो आहे, म्हणजे आशय एकच आहे, जो आशय सगळ्यात आधी ब्रह्मदेवानं प्रजोत्पत्तीच्या वेळी, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी प्रजाजनांना केलेला उपदेश, हा मुख्य आशय आहे. ती सुरुवात आहे त्या आशयाची. सबंध मनुष्य मात्राला, सबंध जीवांना मोक्षाच्या प्राप्तीसाठी स्वधर्म कसा उपयोगाचा आहे, स्वधर्म हा एकमेव उपयोगाचा आहे, हे आशय सूत्र ब्रह्मदेवानं प्रजोत्पत्तीच्या वेळी प्रजेला सांगितलं. सृष्टी उत्पत्तीच्या वेळी, प्रजोत्पत्तीच्या वेळी सगळ्या प्रजाजनांना सांगितलं. हा मूळ आशय. हाच आशय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वापार युगाच्या अंताच्या समयामध्ये अर्जुनाला सांगितला, ज्याला आपण श्रीमद भगवद्गीता म्हणतो. संदर्भ बदललेले आहेत, काळ बदललेला आहे. जे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न झाल्यावर प्रजाजनांना सांगतायत, तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. सांगणं काय आहे? स्वधर्माचं आचरण हा मोक्षाचा सोपा साधा मार्ग आहे. हे आशय सूत्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये थोड्या वेगळ्या संदर्भांनी ते सांगितलं गेले. वेगळ्या संदर्भामध्ये ह्या ओव्या आलेल्या आहेत. अर्जुनानं जेव्हा एकच मार्ग माझ्या उद्धाराचा जो असेल तो सांगा असा आग्रह धरला, तेव्हा त्या एकाच मार्गाच्या आग्रहाखातर भगवंतानं जो आशय सांगितलेला आहे स्वधर्माचरणाचा, त्याचं मूळ सूत्र जिथून ते आलंय, ती अभिव्यक्ती जशीच्या तशी सांगण्याचा प्रयत्न केला. पण थोडा बदल भगवान कृष्ण परमात्म्यांनीही केला. यज्ञ संस्कृती ही भगवान कृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात स्थिर झालेली संस्कृती होती. या यज्ञ संस्कृतीचा जन्म ब्रह्मदेव जेव्हा सृष्टी उत्पत्तीच्या कथेबद्दल बोलतायत, त्या काळामध्ये यज्ञ संस्कृतीची सुरुवात झालेली होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळात यज्ञ संस्कृतीच्या बरोबर बाकीच्या गोष्टीही उदयाला आलेल्या होत्या. यज्ञ संस्कृती तर होतीच, पण त्या यज्ञ संस्कृती बरोबर बदललेली राज्य व्यवस्था, बदललेली समाज व्यवस्था होती, बरीच बदललेली होती. आपण महाभारतकालीन समाज व्यवस्था जर बारकाईनं अभ्यासली तर महाभारताच्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे राजे होते, प्रदेश कसा होता, भाषा कशी होती, संस्कृती काय होती, लोकांचं वागणं बोलणं काय होतं, आचरण पद्धती काय होती, नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था कशी होती, राजकीय प्रणाली काय होती, आर्थिक व्यवहार कशा प्रकारचा होता, धर्मव्यवस्था कशी काम करत होती, या सगळ्याचं चिंतन स्वरूप आपल्याला महाभारत काळामध्ये सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे साधारणपणे 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे भगवद्गीतेचा काळ. त्या काळामध्ये यज्ञ संस्कृती ही तितकी प्रचलित नव्हती जितकी ब्रह्मदेवांच्या काळामध्ये सुरू झाल्यानंतर हळूहळू तिच्यात विकास झाल्यावर झालेली होती. एक काळ असा होता की या सृष्टीवर जेवढी जीव होती, जेवढी माणसं होती, ती सगळी माणसं फक्त आणि फक्त यज्ञ करत होती. यज्ञ कर्म हा कर्माचा गाभा होता. का होता? थोडंसं ऐतिहासिक दृष्ट्या आपण जर विचार केला तर ब्रह्मदेव ज्या काळाबद्दल बोलतायत, ज्या काळात बोलतायत, तो काळ सगळीकडं जंगलच जंगल. नव्यानं माणसाची उत्पत्ती तिथं झालेली आहे. आणि जिथं नव्यानं माणसाची उत्पत्ती झालेली आहे तिथं सगळ्यात पहिलं काम करावं लागतं, ते म्हणजे पर्यावरण शुद्धी, वातावरण शुद्धी, हे पहिलं काम करावं लागतं. तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेलात की जिथं आतापर्यंत कधीच माणूस राहिलेला नाही, जिथं फक्त जंगलच जंगल आहे,
अशा ठिकाणी तुम्ही राहायला गेलात तर पहिलं काम तुम्हाला काय करावं लागेल? तिथलं वातावरण शुद्ध करावं लागेल. आणि त्या वातावरण शुद्धीचं महत्वाचं काम ज्या पिढ्यांमध्ये राहिलं, ते काम अनेक वर्ष चाललं, ती यज्ञ संस्कृती होती. ज्या संस्कृतीनं कर्म सिद्धांताचा पाया रोवला, ती संस्कृती म्हणजे यज्ञ संस्कृती. की ज्या संस्कृतीमध्ये यज्ञकुंड बनवलं जायचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती अग्नीमध्ये टाकल्या जायच्या. वनस्पती अग्नीमध्ये टाकल्यामुळं विशिष्ट प्रकारचा जाळ आणि धूर निर्माण व्हायचा आणि त्या जाळ आणि धुरामुळं माणसाच्या जगण्याला योग्य असं वातावरण तयार व्हायचं. आणि ते तसं वातावरण तयार होण्यासाठी बराच काळ त्यांनी यज्ञ केला. आणि यज्ञ केल्यामुळे काय झालं? दोन गोष्टी साध्य झाल्या. माणसांना राहण्यासाठी योग्य अशा वनस्पतींची तोडही झाली. वनस्पती काही प्रमाणामध्ये तोडल्या गेल्या आणि त्या वनस्पती यज्ञकुंडामध्ये टाकल्या गेल्या की जेणेकरून आजूबाजूचं वातावरण शुद्ध व्हावं. पण ती यज्ञ संस्कृती नंतर लोकांनी आंधळेपणानं चालवली. एखादा कर्मसिद्धांत जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो आंधळेपणानं स्वीकारता कामा नये. डोळसपणानं आपण ते स्वीकारलं पाहिजे. यज्ञ संस्कृतीची गरज होती, आवश्यकता होती, पण कोणत्या काळात? ज्या काळामध्ये पर्यावरण शुद्धी हा महत्वाचा भाग होता. पर्यावरण शुद्धीशिवाय माणसाचं जगणं अवघड होतं. श्वासाचा रोग होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या दूषित विषाणूंचा आजार होऊन लोक मरायचे. त्यावेळी आजूबाजूचं पर्यावरण, वातावरण शुद्ध होणं, हवा शुद्ध होणं, या गोष्टीची गरज वाटायची आणि त्यातून यज्ञ संस्कृतीचा जन्म झाला. आणि नंतर आपल्याला जेव्हा वातावरण शुद्धी, बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तेव्हा आपण यज्ञ संस्कृतीकडं थोडंसं लक्ष कमी देऊन बाकीच्या गोष्टींमध्ये आपण रमलो. शेतीमध्ये रमलो, समाज व्यवस्थेमध्ये रमलो, कुटुंब व्यवस्थेमध्ये रमलो, राजकीय व्यवस्थेमध्ये रमलो आणि हळूहळू माणूस समाज म्हणून स्थिर होत गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये यज्ञ संस्कृती त्या अर्थानं नव्हती. पण तो जो मूळ गाभा आहे यज्ञ या संकल्पनेचा, तो गाभा, तो आशय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळातही होता. त्याचे थोडेसे फक्त संदर्भ बदललेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळातही यज्ञ व्हायचे, पण रामायणामध्ये जेवढा यज्ञ संस्कृतीचा उल्लेख येतो तेवढा उल्लेख रामायणामध्ये जेवढा येतो तेवढा महाभारतामध्ये आपल्याला येताना दिसत नाही. रामायणामध्ये यज्ञाचं वर्णन तुलनेनं अधिक येतं. रामायणाच्याही आधी तुम्ही गेलात वैदिक संस्कृतीमध्ये तर वेदांमध्ये तुम्हाला यज्ञाचं वर्णन आणखी जास्त प्रमाणात दिसेल. काळ जसा जसा बदलला तसं तसं यज्ञ क्रिया थोडी मागं पडली. त्या काळात त्याची गरज होती, नंतर त्या गोष्टीची गरज लोकांना कमी वाटायला लागली म्हणून यज्ञ कमी झाले. ह्याचा अर्थ असा नाही आपण आजही तसे यज्ञ करत बसलो तर त्याची आज गरज नाही, आज उपयोगिता नाही. भगवान रामचंद्र प्रभू यज्ञ संस्कृतीसाठी विश्वामित्रांच्या सोबत गेले आणि तिथं वेगवेगळ्या राक्षसांचा वध केल्याच्या कथा आपण ऐकल्या. तसं कृष्ण अवतारात, महाभारतात आपल्याला यज्ञ संस्कृतीच्या कथा तितक्या बघायला मिळत नाहीत, कारण काळ बदललेला आहे. त्याच्या आधी तुम्ही जा, वामन अवतारात जा. वामन अवतारामध्ये त्या काळामध्ये यज्ञ अनेक ठिकाणी होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. काळ बदलला आणि यज्ञ हा जो विधी आहे तो थोडा कमी होत गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो विधी सांगतायत, पण संदर्भ बदलून सांगतायत. त्या यज्ञाला भगवान कृष्ण परमात्म्यांनी स्वधर्म यज्ञ म्हटलंय. म्हणजे यज्ञ या क्रियेला त्यांनी प्रतिकात्मक रूपामध्ये मांडलंय. पण प्रतिकात्मक रूपामध्ये जरी मांडलं असलं तरी भगवान कृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये सुद्धा या गोष्टीवर सगळ्या लोकांची श्रद्धा होती की अन्नामुळं भूत जगतात, म्हणजे सजीव जगतात, आणि ते अन्न पाण्यामुळं जन्माला येतं आणि ते पाणी यज्ञामुळं पडतं. यज्ञातून कर्माचा जन्म होतो आणि या कर्माला
आदि ब्रह्म कारणीभूत आहे आणि ते आदि ब्रह्म वेद रूप आहे, असा तो अर्थ आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जो वेद यज्ञ संस्कृतीबद्दलचं मत मांडलं, ते मत पुन्हा माऊली 13व्या शतकामध्ये मांडतायत. आजपासून साधारणपणे 800 वर्षांपूर्वी. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा भगवद्गीता सांगतायत त्याच्यानंतर 2000 वर्षांच्या नंतर साधारणपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या गीतेवर माऊली विवेचन करतायत. माऊलींनी सुद्धा यज्ञ संस्कृती उचललेली आहे, पण माऊलींनी पुन्हा त्या यज्ञाचा आणखी त्या काळाच्या परिप्रेक्षात अर्थ सांगायचा प्रयत्न केला. माऊलींचं म्हणणं आहे बघा, काय म्हणतात माऊली, तो पाऊस यज्ञाने पडतो. म्हणजे अन्न भूतांना जन्माला घालतं, अन्न पर्जन्यामुळं जन्माला येतं आणि त्या पाण्याचा यज्ञामुळं जन्म होतो. तो पाऊस यज्ञामुळं पडतो आणि यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून होते. एक थोडंसं सूत्र नीट समजून घेतलं तर आपल्याला या ओव्या आणि हे श्लोक नीट समजू शकतात. आज आपण पुन्हा 800 वर्षानंतर त्याचा विचार करतोय. आज पुन्हा संदर्भ बदललेत, आज पुन्हा काळ बदललाय, आज पुन्हा समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था बदललेली आहे. माऊलींच्या काळातल्या व्यवस्थेपेक्षा आजचा काळ पुन्हा बदललाय. म्हणून आपण जेव्हा यज्ञ संस्कृतीबद्दल आज बोलतो तेव्हा आपल्याला वेगळ्या संदर्भात त्याचा अर्थ लावावा लागेल. ब्रह्मदेवानं सांगितला तेव्हाचा अर्थ वेगळा होता, त्या संदर्भात होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं तेच वर्णन केलं तेव्हा त्यांच्या संदर्भात तो अर्थ वेगळा होता. माऊलींनीही त्याचं वर्णन केलं, त्याच्याही संदर्भात वेगळा अर्थ होता. आजच्या काळाच्या संदर्भात आपण या ओव्यांचं थोडंसं चिंतन करून बघू. आज विज्ञान काय सांगतं, आज जे ज्ञान आहे, वेद म्हणजे ज्ञान, वेद शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आजचं ज्ञान काय सांगतं, ज्ञान म्हणजे माहिती म्हणत नाहीये मी, अनुभव म्हणतो. आजच्या अध्यात्मवादी आणि विज्ञानवादी दोघांचाही अनुभव काय म्हणतो. विज्ञान असं सांगतं आज की जे अध्यात्म आधीच सांगत होतं की ही सगळी सृष्टी एक आहे, एक तत्व, एक जीव आहे, सेंद्रिय आहे. जशी माझी पूर्ण बॉडी आहे, जसं माझं पूर्ण शरीर आहे, तसं ही सगळी सृष्टी आहे. माझ्या शरीरातल्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक अस्तित्वाचा एकमेकांशी संबंध आहे. तो संबंध मी नाकारू शकत नाही. माझ्या डोक्यावरचा एक केस जरी पांढरा झाला तरी त्या केस पांढरं होण्यामागं शरीरात होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया कारणीभूत आहेत. माझ्या शरीरातल्या कोणत्याही अवयवावर काहीही आघात झाला तर संपूर्ण शरीर बाधित होणार आहे. शरीरातल्या अगदी सुईचं टोक जरी या शरीराच्या एखाद्या भागावर टोचवलं तर त्याचा परिणाम सबंध शरीरावर होणार आहे. हा आपला अनुभव आहे आणि हेच या सृष्टीच्या बाबतीतही घडतं. या सबंध सृष्टीमध्ये जे काही घडतंय त्यातल्या एका बिंदूचा या ब्रह्मांडातल्या दुसऱ्या कोणत्याही बिंदूचा संबंध बघितला तर दोघांमध्ये काही ना काहीतरी संबंध आहे. आणि ही गोष्ट मी नाही, ही गोष्ट आजचं विज्ञान सुद्धा सांगतं. कारण विज्ञान असं म्हणतं की सगळं ब्रह्मांड चाललंय आणि सगळं ब्रह्मांड एका लयीत जात आहे. त्याची एक ठरलेली लय आहे, त्याचा एक ठरलेला स्पीड आहे, एक गती आहे, त्याची ठरलेली एक जागा आहे, त्याचा ठरलेला एक कालावधी आहे आणि त्याच्या आत सगळं घडतंय, त्याच्या बाहेर काहीच घडू शकत नाही. माझ्या शरीरात आज अनंत क्रिया घडतायत क्षणाक्षणाला. विज्ञान पण म्हणतं की क्षणाक्षणाला माझ्या शरीरात लाखो पेशी जन्माला येतात आणि लाखो पेशी मरतात. क्षणाक्षणाला ही घटना घडत चालली आहे. पण या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत, सगळ्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय. जे शरीराच्या बद्दल खरं आहे तेच या ब्रह्मांडाच्या बद्दल खरं आहे. विज्ञान जितकं पुढं जाईल तितकं विज्ञानाला या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीनं कळतील. हे विधान आपण आतापर्यंतच्या विज्ञानाच्या प्रगतीवरून म्हणू शकतो.
पूर्वी विज्ञानासाठी ही गोष्ट थोतांड होती, मिथक होती, खोटी होती की या सगळ्या सृष्टीमध्ये चैतन्य भरून उरलंय. अध्यात्मवाद्यांनी तर आधीपासून सांगितलं की या सगळ्या सृष्टीमध्ये एक चैतन्य भरलंय. विज्ञानवादी हे बरेच वर्ष मान्य करत नव्हते, पण नंतरच्या काळामध्ये आणि आज तर विज्ञान आवर्जून ठासून हे सांगतं की ही सगळी सृष्टी, सगळं ब्रह्मांड म्हणजे एक एनर्जी आहे. यातल्या प्रत्येक क्रिया प्रतिक्रिया एकमेकांवर अवलंबून आहेत. पृथ्वीवर जे घडतं त्याचा सूर्यावर परिणाम होतो, सूर्यावर जे घडतं त्याचा सगळ्या ब्रह्मांडावर परिणाम होतो. सूर्याचा सगळ्यांवर परिणाम होतो याचाच अर्थ सगळ्यांचा सूर्यांवर सुद्धा परिणाम होतो. कारण सूर्य जर बाप असेल तर सगळं ब्रह्मांड त्याची लेकरं आहेत. लेकराच्या वागण्याचा बापावर जसा परिणाम होतो तसाच बापाच्या वागण्याचा लेकराच्या वागण्यावर परिणाम होतो. या क्रिया प्रतिक्रिया आहेत. आज विज्ञान सुद्धा सांगतं की एक छोटासा जीव, त्याचं जीवन सुद्धा सूर्यावर अवलंबून आहे. एक मच्छर ज्याला चिलट म्हणतो आपण, त्याचं जन्म मरण सुद्धा सूर्यावर अवलंबून आहे. सूर्यप्रकाश आला की ते मरतात. काही जीव असे आहेत सूर्यप्रकाश आला की मरतात, सूर्यप्रकाश नसला की ते जगतात. काही जीव असे आहेत की सूर्यप्रकाश असल्यावर जगतात, नसल्या की मरतात. एक साधं गवताचं पातं तुम्हाला पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ दिसेल, उन्हाळ्यामध्ये सगळं सुकून गेलेलं दिसेल. का? सगळ्यांना माहिती आहे सूर्य नाही, सूर्यप्रकाश नाही, पाणी नाही, या सगळ्या गोष्टी लागतात. केवळ सूर्यप्रकाश असून चालत नाही, केवळ पाणी असून चालत नाही. आणि आपण म्हणत असू की एखादं झाड भरपूर हिरवळीनं भरलंय, उन्हाळ्यात त्याच्याही जगण्यावर फरक पडतो आणि पावसाळ्यातही त्याची जीवन पद्धती बदलते. मोठा महावृक्ष असो किंवा एक साधं गवताचं पातं असो, त्याच्यावर सुद्धा सूर्याच्या प्रत्येक क्रियेचा परिणाम होत असतो. ही गोष्ट खूप मोठी, व्यापक आहे, खूप विस्तार करण्यासारखा मुद्दा आहे. काही महत्वाचे सूत्र फक्त मला जेवढे आठवतील तेवढे मी सांगतो. मी एक लेख वाचला होता जेव्हा कोरोना साथ आली होती, तेव्हा एक आर्टिकल मी वाचला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की दर 100 वर्षाला या पृथ्वीवर महामारी येते आणि त्या महामारीमध्ये लाखो लोक मरतात दर 100 वर्षाला. आणि त्यांनी तो आकडा दिला होता. आपल्याकडं 2020ला कोरोना आला, 1920ला या पृथ्वीवर महामारी आली होती, 1820च्या आसपासही आली होती, 1720च्या आसपासही आली होती, 1620च्या आसपास, अशी काही त्यांनी उदाहरणं दिली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, सायंटिफिक होतं ते, तो लेख सायंटिफिक होता. त्यांचं म्हणणं होतं की दर 100 वर्षाला या पृथ्वीवर महामारी अनिवार्यपणे येते. असा कोणता तरी विषाणू प्रकृती जन्माला घालते की त्या विषाणूमुळे लाखो लोक मरतात. पृथ्वी बॅलन्स ठेवते. खूप कुतूहलानं मी तो लेख वाचला. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं होतं की दर 100 वर्षाला पृथ्वीवर स्फोट होतात. तसे तर सूर्यावर अनेक स्फोट होत राहतात, पण दर 100 वर्षाला तो स्फोट इतका मोठा होतो की त्या स्फोटाचे विषाणू पृथ्वीपर्यंत पोहोचतात. सगळ्या ब्रह्मांडावर त्याचा परिणाम होतो, केवळ पृथ्वीवर नाही, पृथ्वीवर तो प्रभाव जाणवतो. म्हणून दर 100 वर्षाला असं काहीतरी होतं. हे एक कारण. दुसरं, आता विज्ञान असं सांगतं की आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या विशिष्ट अंतरानंतर ओझोन नावाचा एक थर आहे. तो ओझोन नावाचा थर या पृथ्वीला संरक्षित करतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून पृथ्वीचं संरक्षण करतो तो. आणि जेव्हा आपण यान वगैरे बाहेर पाठवतो तेव्हा, कधी विमान नाही बाहेर जातात तेव्हा, त्या ओझोन थराला भेदून ते विमान पलीकडे जातं, म्हणून खिडक्या तयार होतात आणि तिकडून मग हळूहळू सूर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीवर म्हणून महामारी वाढत चालली, म्हणून रोगांचं प्रमाण वाढत चाललंय. त्वचेचे रोग वाढायला लागलेत, श्वसनाचे आजार वाढायला लागलेत, रोगराई वाढायला लागली. याचं कारण हे की पृथ्वीवरच्या सजीवांचं संरक्षण करण्यासाठी पृथ्वीनं नैसर्गिक दृष्ट्या जे एक कवच तयार केले, ते कवच माणूस म्हणून आपणच भेदायला लागलोय वेगवेगळ्या कारणांसाठी. आता आपण वेगवेगळ्या ग्रहांवर राहायला लागलोय, ग्रहांवर जायला लागलोय, तिथं कचरा करायला लागलोय. त्या कचऱ्याचा परिणाम काही वर्षांनी आपल्याला जाणवेल.
म्हणून आता WHO सुद्धा दुसऱ्या ग्रहांवर एखादा ग्रह जर कचरा करत असेल तर त्याच्यावरही नियंत्रण प्रस्थापित करायला सुरुवात केली. कारण आता विज्ञानाला कळायला लागलंय की ही सगळी सृष्टी आपण समजतो तेवढी सुटसुटीत नाही, म्हणजे सुटलेली नाही, एकसंध आहे ती, एकमेकांमध्ये बांधलेली आहे. जेव्हा नवीन माणसाचा विकास व्हायला लागला तेव्हा माणसाने प्रचंड झाडं तोडली. तेव्हा माणसाला हे माहीत नव्हतं की झाडं तोडल्याचा परिणाम आपल्यावरच काहीतरी विपरीत होणार आहे. पण पर्जन्यमानावर त्याचा परिणाम झाला, उष्णता वाढायला लागली. तेव्हा लोकांना हे कळायला लागलं की आपण झाडं जास्त तोडली म्हणून आपल्या आरोग्यावर तो परिणाम व्हायला लागला. आणि मग विज्ञानानं WHO पुन्हा सगळ्या देशांना झाडं लावण्याची आज्ञा दिली. मग सगळ्या देशांमध्ये झाडं लावण्याची स्पर्धा लागली. अजूनही ती स्पर्धा चालू आहे. म्हणजे वृक्षांचा माणसाच्या जगण्यावर, माणसाचा वृक्षांच्या जगण्यावर. इतकंच नाही, जीवशास्त्र असं सांगतं, इको सायन्स असं सांगतं, पर्यावरण शास्त्र सुद्धा असं सांगतं, या सृष्टीमधल्या प्रत्येक सजीवाचं अस्तित्व या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणून वाघही जगले पाहिजेत, सिंहही जगले पाहिजेत, दुर्मिळातले दुर्मिळ प्राणी जिवंत राहिले पाहिजेत. याच्यासाठी इकोसिस्टीम काम करते, पर्यावरणशास्त्र काम करतं. नुसते मच्छर जरी या पृथ्वीवरून सगळे संपले तरी माणसाचं जगणं अवघड होणार आहे. पृथ्वीवरची सगळी उंदरं संपले किंवा सगळे साप संपले किंवा कुत्रे संपले, कोणताही एक प्राणी जरी या पृथ्वीवरचा संपला तरी या पर्यावरणाचं संतुलन बिघडेल असं आजचं पर्यावरणशास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं. म्हणून या जगामध्ये जे जे घडतंय त्याचा एकमेकांवर परिणाम आहे. कोणतंही विनाकारण नाहीये. जे जे काही घडतंय, जे जे काही दिसतंय आपल्याला, ते सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगही झालेत. पूर्वी भारताला पश्चिमेकडचे देश वेड्यात काढायचे की हा देश पर्यावरण पूजक आहे, निसर्ग पूजक आहे. कारण निसर्ग पूजा ही भारताचा प्राण आहे. भारतीय धर्म व्यवस्थेचा, भारतीय आचार परंपरेचा गाभा काय आहे असं विचाराल तर पंचमहाभूतांची पूजा. मग पर्वतांची पूजा आहे आपल्याकडं, वृक्षांची पूजा आहे, हवेची पूजा आहे, अग्नीची पूजा आहे, वायूची पूजा आहे, आकाशाची पूजा आहे. या सगळ्यांना आपण देवतांचं स्थान दिलेलं आहे. कारण या सगळ्या देवतांकडून जीवाचं संरक्षण होत असतं. पाणी आहे म्हणून माणूस आहे, सूर्यप्रकाश आहे म्हणून माणूस आहे, अग्नी आहे म्हणून माणूस आहे, आकाश आहे म्हणून माणूस आहे. सगळ्या महाभूतांचा माणसाच्या अस्तित्वाशी संबंध. इतकंच नाही, माणसाचं शरीर या पंचमहाभूतांनी बनलंय. रक्त आहे आणि पाणी आहे म्हणजे पाणी आहे आपल्या शरीरात, हाडं आहेत म्हणजे पृथ्वीचा अंश आपल्यामध्ये आहे, मन आहे आकाशाचा तो अंश आहे. सगळे महाभूत आपल्या शरीरात आहेत. आणखी एक आश्चर्याची गोष्ट, विज्ञानाच्याच भाषेत बोलतोय मी, आपल्या डोळ्यांच्या बाहेर जेवढं आपल्याला सगळं विश्व दिसतंय तेवढंच विश्व डोळ्याच्या आतमध्ये सुद्धा आहे. नुसत्या डोळ्याच्या आत. ज्यानं डोळ्याचा अभ्यास केलाय, जे डोळ्यांचे डॉक्टर असतील त्यांना हा विषय थोडा जास्त चांगला समजेल. मी एक व्हिडिओ बघितला होता, मी काय त्याच्यातला खूप अभ्यास होय असं नाही, प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं बघण्याचा स्वभाव आहे. तर तो मी एक व्हिडिओ बघितला होता की आपण डोळ्याच्या बाहेर बघतो तर डोळ्याच्या बाहेर काय आहे, वेगवेगळे ग्रह आहेत. ग्रहाच्या पलीकडे गेलात तर काय आहे, आकाशगंगा. आकाशगंगेच्या पलीकडे काय आहे, गॅलेक्सीज. असे बऱ्याच गॅलेक्सी, म्हणजे त्याच्या पलीकडे ब्रह्मांड वगैरे वगैरे. हे जसं बाहेर आहे तसं डोळ्याच्या आत पण. नुसता डोळ्याचा जो त्याला काय म्हणतो आपण, बिंदू जो आहे, जेवढं तुम्ही त्या डोळ्याच्या आत जाल तितकं आत 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 वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या लेयर्स आहेत. त्या सगळ्या पार करत 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 तुम्ही एका शून्यपर्यंत जाल. अजूनही विज्ञानाला तिथपर्यंत पोहोचता आलेलं नाही, पण बरंच आत पोहोचता आलंय. विज्ञान पूर्णपणे बाहेरही पोहोचलं नाही, पूर्णपणे आतही अजून पोहोचलेलं नाही.
पण हा प्रवास चालू राहणार आहे. पण आतापर्यंत झालेल्या विज्ञानाच्या प्रवासावरून एवढी गोष्ट निर्विवादपणे सत्य आहे की या सृष्टीवर जे घडतंय त्या प्रत्येक घडण्याचा एकमेकांशी संबंध आहे. आणि म्हणून अन्नाचा पाण्याशी, पाण्याचा यज्ञाशी, यज्ञाशी म्हणजे कर्माशी. माऊलींनी सांगितलेला अर्थ आहे कर्म, कर्मयज्ञ. जी यज्ञ संस्कृतीतली यज्ञ क्रिया होती ते आता प्रतीक झालंय कर्मरूपी यज्ञ, यज्ञरूपी कर्म. तुम्ही प्रामाणिक कर्म कराल तर तुमच्या कर्मामुळं पाऊस पडेल, तुमच्या चांगल्या कर्मामुळं पर्यावरण तुम्हाला अनुकूल होईल. खुदिराम बोस नावाचे खूप मोठे वनस्पती शास्त्रज्ञ आपल्या भारतात होऊन गेले, नाव ऐकलं असेल तुम्ही. खुदिराम बोसांनी खूप चांगला प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं की काही वृक्षांवर त्यांनी प्रयोग केला. काही वृक्षांना त्यांनी सुंदर असं संगीत ऐकवलं आणि काही वृक्षांना कर्णकर्कश बेसूर असं संगीत ऐकवलं. खूप गाजलेला प्रयोग आहे. तर निष्कर्ष असा आला की ज्या झाडांना सुंदर सुमधुर असं संगीत ऐकवलं ती झाडं प्रमाणापेक्षा लवकर वाढली, त्यांना लवकर फळं आली. आणि ज्या झाडांना कर्णकर्कश असं संगीत ऐकवलं ती झाडं कोमेजली, त्यांची उत्पादन क्षमता कमी झाली. हा प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. माणसाच्या जगण्याचा इतरांवर परिणाम होतो. एखादा चांगल्या मनाचा माणूस तुमच्यामध्ये आला, त्याला बघितल्याबरोबर मन प्रसन्न होतं. शालीन स्वभाव, हसरा चेहरा, शांत स्वभाव, असा माणूस आपल्यात नुसता येऊन बसू द्या, त्याच्या केवळ उपस्थितीनं वातावरण बदलून जातं. तो काही करो न करो. याच्या उलट आपल्यामध्ये एक क्रूर स्वभावाचा माणूस येऊन बसू द्या, आजूबाजूचं वातावरण बदलून जातं. जो खूप संवेदनशील आहे त्याला तो परिणाम जाणवतो, बाकीच्यांवर होतो पण त्यांना जाणवत नाही. परिणाम सगळ्यांवर होतो. तशा या सृष्टीवर जर क्रूर कर्मी लोकांचं प्रमाण वाढलं, वाईट विचाराच्या लोकांचं प्रमाण वाढलं तर त्याचा त्रास पृथ्वीला होतो, त्याचा त्रास पर्यावरणाला होतो, पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून देवाच्या अवतारांच्या कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वर्णन येतं बघा की पृथ्वीवर पाप वाढली म्हणून पृथ्वीला रडू कोसळलं आणि पृथ्वी भगवंताकडे गेली आणि भगवंताला सांगितलं की देवा माझ्यावर पाप वाढलंय, पापी लोक वाढलेत, तू यांना मार. आणि म्हणून देव अवतार घेऊन पृथ्वीवरचं ते पापाचं जे ओझ आहे ते कमी करतात. का कमी करावं लागतं पापाचं ओझ? पापी लोक वाढले की त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. माणूस जितका स्वार्थी होतोय तेवढा तो पर्यावरणाला घातक ठरतोय. आता तर आपण महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत. महायुद्ध होतात. काय होतं महायुद्धातून साध्य? काहीही होत नाही, फक्त पर्यावरणाची हानी, याच्या पलीकडे काही नाही. माणसाला तर मरायचंच आहे, पण पर्यावरण अमर आहे आणि त्या अमर असलेल्या पर्यावरणाला माणूस किरकोळ स्वार्थासाठी मारतो. आणि पर्यावरणाची हानी कशामुळे होते? क्रूर स्वभावाच्या माणसांमुळे. आणखी काय? हिरोशिमा नागासाकी सारखी अणुबॉम्बचे स्फोट झाले, लाखो लोक मेली तिथं एका दिवसात, काही क्षणात. अजूनही तिकडं लोक सामान्यपणे जीवन जगू शकत नाहीत. काहीतरी अनुवंशिक दोष अजूनही त्या भागातल्या लोकांमध्ये आहेत. माणूस हेच करत आलाय. म्हणून क्रूर स्वभाव वाढला की पृथ्वीचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून पृथ्वीचं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी नैतिक आचरणाची गरज आहे. माणसाचं सुंदर जगणं, माणसाचं चांगलं जगणं, प्रेमळ स्वभावाच्या लोकांची गरज आहे पृथ्वीला, सृष्टीला. चांगली नैतिक माणसं जास्त वाढली तर आयुष्यही सुंदर असणार आहे, पर्यावरणही सुंदर असणार आहे. बघा सत्ययुग, सत्ययुगाच्या कथा आपण ऐकतो. तिथं कुठं दुष्काळ पडल्याच्या कथा नाहीत, तिथं कुणी कोणाची चोरी केल्याच्या कथा नाहीत. सगळे लोक आनंदाने जगत होते. एक स्वप्नमय जीवन म्हणजे सत्ययुग. आणि जसं जसं पुढचं युग येत गेलं तसं तसं माणसाचं जगणं दुष्ट होत गेलं.
आणि आता कलियुग सुरू आहे आणि सगळी पर्यावरणाची हानी माणसाने करून ठेवली. आणि म्हणून प्रत्येक काळामध्ये संतांनी हाच प्रयत्न केलाय की लोकांनी चांगलं जगावं, नैतिक जगावं, पापात्मक आचरण त्यांनी टाळावं. आणि याच्यासाठी माणसाला कर्मामध्ये गुंतवणं हे काम प्रत्येक काळातल्या महापुरुषांनी, प्रत्येक काळातल्या प्रेषितांनी, ईश्वराच्या अंशांनी, अवतारांनी केलेलं आहे. तेच काम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलं, तेच काम ज्ञानोबांनी केलं, तेच काम करण्यासाठी ब्रह्मदेव जन्माला आले आणि प्रजाजनांनाही तोच उपदेश केला. तोच उपदेश आज माऊली करतायत. माऊली म्हणतायत तया पर्जन्य यज्ञी जन्म, पर्जन्य यज्ञाशिवाय जन्माला येणार नाही. तुम्ही चांगलं कर्म कराल तरच पाणी पडेल, तुम्ही वाईट कर्म कराल तर पर्जन्यही तुमच्यावर नाराज होईल, पृथ्वी तुमच्यावर नाराज होईल, निसर्गही तुमच्यावर नाराज होईल. निसर्गाची माणसावर काही तक्रार नाहीये, उलट निसर्ग माणसाला जगण्यासाठी, जगवण्यासाठी धडपडत असतो. झाडं ऑक्सिजन देतात, समुद्र पाऊस पाडतो, डोंगर दऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करतात. पृथ्वीनं एक वलय आपल्या भोवती उभं केले आपल्याला जगता यावं म्हणून. पण माणूसच त्या निसर्गाच्या विरुद्ध वागायला लागलाय. मी नेहमी म्हणतो, पृथ्वी मुंबईमध्ये मागं त्सुनामी आली होती तेव्हा लोकांच्या घराघरात पाणी शिरलं. अरे पर्यावरण प्रेमींनी सांगितलं की समुद्र कुणाच्या घरात शिरला नाही, लोकांनी घरं समुद्राच्या जागेत बांधली, म्हणून एकदा समुद्रानं माझी जागा कुठपर्यंत आहे हे फक्त सूचित केलं जगाला, मुंबईकरांना, की माझी बाउंड्री इथपर्यंत होती, इथपर्यंत माझी जमीन होती, पण तुम्ही बळकावली. पण एकदा तरी सांगावं की आहे माझी इथपर्यंत जागा, एवढंच फक्त समुद्रानं दाखवलं, असं स्वतः पर्यावरण प्रेमी बोलले. पर्यावरण माणसाचं नुकसान करत नाही, पण माणसानं पर्यावरणाचं नुकसान करत गेला माणूस तर पर्यावरण सुद्धा कोपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात तया पर्जन्या यज्ञी जन्म. यज्ञ म्हणजे कर्म, कर्मामधून पर्जन्याचा जन्म आहे. यज्ञाते प्रगती कर्म. आणि या यज्ञाला कर्म प्रकट करणार आहे. कर्म पुन्हा दोन प्रकारचं, यज्ञ कर्म आणि नुसतं कर्म. बघा थोडासा सूक्ष्म फरक आहे. कर्म तर सगळेच करतात, दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण बघितलं कर्म सगळेच करतात, पण निष्काम भावनेनं जो कर्म करतो तो यज्ञ कर्म. आणि जो यज्ञ या भावनेनं कर्म करतो त्याच्या कर्माला यज्ञ जन्म घालतं. यज्ञाते प्रगती कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. आणि ते कर्म जे आहे त्या कर्माला आधी मूळ काय आहे तर ब्रह्म आहे, जे ब्रह्म वेद रूप आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान रूप असं ब्रह्म आहे. जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व ज्ञान रूप आहे. तिथं फक्त जाणीव आहे, फक्त असं नाही. बघा कधी आपण ध्यानाला बसलो, प्रसन्न चित्त असताना स्वतःचाच विचार करा. त्या आनंदात असण्यातच एक आनंद असतो, त्या अवस्थेला नुसतं बघण्यात एक आनंद असतो. स्वतःच्या प्रसन्न चित्त अवस्थेकडं थोडं आपण त्रयस्थ भावनेनं बघा, एक वेगळाच आनंद अनुभवाला येत असतो. जसं आपलं लेकरू आपल्यासमोर बागडतं, खेळतं, नुसतं त्याला बघून आनंद होतो. तसं कधी कधी आपलंच मन आनंदित असतं आणि त्या मनाला बघून कधी कधी आपल्यालाच आनंद होतो. प्रसन्न चित्त असताना ती अवस्था म्हणजे ब्रह्मतत्वाची अवस्था आहे. ब्रह्मतत्व तसं असतं, तिथं फक्त ज्ञान आहे. हे त्या ब्रह्माचं रूप आहे, वेद रूप ब्रह्मा आहे. आणि हा ब्रह्मा कर्माला कारण आहे, कारण ब्रह्मा असल्याशिवाय कर्म होणार नाही. चैतन्याशिवाय कर्म शक्य नाही, कर्माशिवाय यज्ञ शक्य नाही, यज्ञाशिवाय पर्जन्य शक्य नाही, पर्जन्याशिवाय अन्न शक्य नाही, आणि अन्नाशिवाय पुन्हा माणसांचं जगणं शक्य नाही. म्हणजे पुन्हा हे चक्र आहे, मुळात आलं तिथंच वर्तुळ पूर्ण झालं. म्हणून माऊली सांगतायत, पुढे माऊली म्हणतायत तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. अर्थात वेदाची उत्पत्ती अनादिसिद्ध ब्रह्मापासून होते,
म्हणून हे जगत ब्रह्माधीन आहे. बघा, तया वेदा ते परात्पर, असे जे वेद आहेत, या सगळ्या वेदांना, या वेदांना परात्पर असा शब्द वापरलेला आहे. परात्पर शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे अनादिसिद्ध. तया वेदा ते परात्पर प्रसवत असे अक्षर, अक्षर म्हणजे परमात्मा, परमात्मा त्या वेदांना जन्म घालतो. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, आणि म्हणून हे सगळं चराचर ब्रह्मबद्ध आहे, ब्रह्माधीन आहे, त्या चैतन्याच्या अधीन आहे. म्हणून मी म्हणालो वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान दृश्य कधी होतं, ज्ञेय कधी होतं, वेद्य कधी होतं, जाणून घेण्याच्या लायक कधी होतं? जेव्हा ते वेद कुणीतरी सांगतं, ते ज्ञान कुणीतरी देतं. मग ते ज्ञान देणारा कोण? खूप गूढ अर्थ आहे, थोडासा नीट समजून घेऊ आपण. वेदांचा जन्म वेदांना कुणी जन्म दिला? आपण असं म्हणतो की वेद हे अपौरुषेयी आहेत. वेद अपौरुषेयी आहेत याचा अर्थ काय? वेद म्हणजे ज्ञान, आणि ते ज्ञान जी लोक सांगतात, तो सांगणारा कधीही मी या अवस्थेतून सांगत नाही. ज्याचा मी संपतो, मी संपल्यानंतर ज्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ते शब्द म्हणजे ज्ञान. मग ते शब्द भलेही झोपेत निघालेले असोत, बेशुद्धीत निघालेले असोत, तरीही ते वेद आहेत. म्हणून आपण जे म्हणतो की देवाच्या घोरण्यातून जन्माला आले वेद, खूप तात्विक अर्थ आहे या गोष्टीला. सगळे संत काय म्हणतात? सगळ्या धर्मातले, फक्त हिंदूच नाही आणि केवळ वारकरी संप्रदायातले नाहीत, जगातल्या सगळ्या धर्मातली लोक काय सांगतात? मी सांगणारा नाही, सांगणारा देव आहे. मुहम्मद तेच सांगतात, मी बोलणारा नाही, अल्लाह माझ्याकडून बोलवून घेतो. गुरु नानक तेच सांगतात, येशू तेच सांगतात, मी बोलणारा नाही, मी ईश्वराचा मुलगा आहे, त्यानं मला पाठवलंय, मी तुम्हाला सांगतोय. ऋषीमुनी तेच सांगतायत, मी माझं काही सांगत नाही, तो माझ्याकडून बोलवून घेतोय. तुकोबराय सुद्धा सांगतायत, निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. निमित्त मापासी बैसविलो, एखाद्या दुकानदारानं माणसाला ठेवावं वस्तू देण्यासाठी, तसं आम्हाला ठेवलंय. ज्ञान जन्माला घालणारी जी मंडळी आहे, ती सगळी मंडळी कधीही मी या भावनेतून ज्ञान देत नाहीत. त्या सगळ्यांची भावना आहे, हे मी नाही बोलत. बोलविता धनी वेगळाची, हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यालाच वेद म्हणायचं. जे वेद त्यांनाच म्हणायचं जे म्हणणारे मी या भावनेतून कधी बोलले नाहीत. म्हणून तया वेदा ते परात्पर प्रसवत असे अक्षर, परमात्माच त्यांना जन्माला घालतो. तुकोबाराय जे बोलले ते तुकोबाराय नाही बोलले, देवानं तुकोबारायांकडून बोलून घेतलं. म्हणून गाथा कुणी लिहिली असं तुकोबारायांना विचाराल तर तुकोबाराय म्हणतील परमात्मा. ज्ञानोबारायांना विचारलं ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तर ज्ञानोबाराय सांगतील परमात्मा. वेद कुणी निर्माण केले, वेद निर्मात्यांना विचारलं कुणी निर्माण केले, ते म्हणतील परमात्मा. कुराण कुणी निर्माण केलं, मुहम्मदाला विचारा, ते सांगतील अल्लाह. गुरु नानकांना विचारा, ते म्हणतील देव. येशूला विचारा, बायबल कुणी जन्माला घातलं, ते म्हणतील गॉड. तया वेदा ते परात्पर प्रसवत असे अक्षर, परमात्माच त्यांना जन्माला घालतो. कशाला? वेदांना, ज्ञानाला तोच जन्माला घालतो. आणि ज्ञान ब्रह्मरूप आहे, आणि हे ब्रह्मतत्व, ब्रह्मरूपत्व कर्माचं मूळ आहे. हे कर्मच यज्ञाला जन्माला घालतं, यज्ञच पर्जन्याला जन्माला घालतात,
पर्जन्यच अन्नाला जन्माला घालतो आणि अन्नच पुन्हा सर्व जीवांना जगवण्याचं काम करतो. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, म्हणून सगळं काही ब्रह्माच्या अधीन आहे, सगळं काही त्या चैतन्याच्या अधीन आहे. त्याच्याशिवाय या जगात दुसरं काहीही नाही, फक्त चैतन्य आहे. आईन्स्टाईननं ऊर्जा अक्षयतेचा एक नियम सांगितला होता. एनर्जी नॉट बी डिस्ट्रॉय, नॉट बी क्रिएट, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म, असं काहीतरी ऊर्जा अक्षयतेचा नियम होता. मला बऱ्यापैकी पाठ राहिले, ते इंग्रजी असू नये, मराठीमध्ये थोडं सोपं सांगता येईल की या सगळ्या सृष्टीमध्ये ऊर्जा आहे, फक्त आणि फक्त ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा नष्ट करता येत नाही आणि नव्यानं जन्माला घालता येत नाही. ती ऊर्जा फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. आता हा विज्ञानाचा सिद्धांत थोडे अध्यात्माच्या भाषेत मांडायचा झाला तर तो असा मांडता येईल की या सगळ्या सृष्टीमध्ये एक निराकार असं तत्व चैतन्य भरलंय. त्या चैतन्याला कुणी मारू शकत नाही. आपण बघितलं, नैनं छिंदंती शस्त्रानी नैनं दहती पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. त्याला मारता येत नाही, भिजवता येत नाही, जाळता येत नाही, नाही ते आहे, पण त्याला रूपांतरित करता येतं. ते चैतन्य एका रूपातून दुसऱ्या रूपात येतं, म्हणजे आकार बदलतात चैतन्याचे. चैतन्य बदलत नाही, चैतन्य एक आहे. आणि ते चैतन्य नाही अशी जागाच नाही, एनर्जी नाही असं काहीच नाही. जिथं जाल तिथं एनर्जी आहे. आणि या एनर्जीनं सगळ्यांना पक्क एकमेकांबरोबर पकडून ठेवलंय. सूर्य पृथ्वी अंतर तुम्हाला बरंच दिसेल, 10 अब्ज मैल अंतर आहे इथून सूर्याचं. सूर्यावरून आलेला एक किरण पृथ्वीवर यायला 8 मिनिटाचा वेळ घेतो. आपल्या शरीरावर जे सूर्यकिरणं पडतात ती सूर्यापासून 8 मिनिटापूर्वी निघालेली असतात. तिथून इथं येईपर्यंत जो प्रवास ते करतात तो प्रवास सुद्धा काहीतरी मटेरियलनं बनला आहे. सगळं मटेरियल आहे. भौतिकवाद्यांचं म्हणणं आहे सगळं मटेरियल आहे. आणि भौतिकवाद्यांचं हेही म्हणणं आहे की मटेरियलमध्ये एनर्जी आहे. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, शेवटी बोसॉन वगैरे एनर्जी आहे. भौतिकवादी असो, मटेरियलिस्टिक्स असो, भौतिकवादी असो किंवा अध्यात्मवादी असो, दोघांना म्हणायचं एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. अध्यात्माच्या भाषेत म्हणतो आपण ब्रह्मबद्ध, विज्ञानाच्या भाषेत म्हणतो एनर्जीबद्ध. ऊर्जा, सगळीकडे ऊर्जा आहे, चैतन्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ते आहे म्हणून तर यानाला तिकडे पाठवताना एवढी मेहनत करावी लागते. त्या फोर्सच्या विरोधात लढतो ना आपण. सगळीकडे एनर्जी आहे. परी कर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती ऐसे सुभद्रापती अखंडगा. अर्थात वेदाची उत्पत्ती अनादि सिद्ध ब्रह्मापासून होते, म्हणून हे जगत ब्रह्माधीन आहे. पण अर्जुना ऐक, कर्ममूर्ती जो यज्ञ त्यामध्ये श्रुतीचे नेहमी वास्तव्य असते. परी कर्माची मूर्ती. आता यज्ञ श्रेष्ठ हे सांगितलं, पण ते यज्ञ कायमचं कर्माची मूर्ती, कर्माच्या मूर्तीमध्ये, इथं कर्माला मूर्ती शब्द वापरलाय, खूप महत्वाचा शब्द आहे हा मूर्ती. दिसणाऱ्या कर्मामध्ये, क्रियाशील असलेल्या कर्मामध्ये. परी कर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती. कर्म मूर्ती रूप असा जो यज्ञ आहे, परी कर्माची मूर्ती यज्ञी कर्ममूर्ती असा जो यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये अधिवासू, अधिवासू म्हणजे असणं, राहणं, वावरणं, श्रुती, श्रुतींचा वास यज्ञामध्ये. ऐसे ऐके सुभद्रापती अखंडगा. सुभद्रापती अर्जुनाला सांगतायत अखंडगा, निरंतर. जिथं जिथं कर्मयज्ञ आहे तिथं तिथं श्रुती आहे. श्रुती म्हणजे काय? ज्ञानाला प्रकट करणारा मार्ग, ज्ञानाला प्रकट करण्याचं माध्यम म्हणजे श्रुती. जसं आम्ही बोलतोय, मी ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगतो,
कशाच्या माध्यमातून सांगतोय? शब्दांच्या माध्यमातून. तर शब्द काय झाले? माध्यम झाले. या माध्यमातून जे सांगतोय ते काय आहे? ज्ञान आहे. माऊली सांगतायत कर्मामध्ये श्रुती आहे. जो कर्म करतो ना त्याला वेगळं ज्ञान देण्याची घेण्याची गरजच नाही. जो कर्मामध्ये रत आहे, कर्मात रमलाय, तो ज्ञान साधना करतोयच. त्याची ज्ञान साधना सुरूच आहे. त्याचं कर्मच श्रुती रूप आहे. तो अखंड नामस्मरण करतोय, कारण कर्म श्रुती रूप आहे. श्रुतीचं स्मरण ही साधना आहे. ज्ञानेश्वरी अखंड वाचा, शब्दपूजा आहे ती, ब्रह्मपूजा आहे ती. गाथा वाचा, संतांचं साहित्य वाचा, ती ब्रह्मपूजा आहे, शब्दपूजा आहे. तसं तल्लीन होऊन तुम्ही कर्म करा. ते कर्म करण्यातली तल्लीनता सुद्धा पूजा आहे. अखंड श्रुती तिथं वास करते. मी एक गोष्ट ऐकली होती, वेळ कमी आहे पण सांगतो, की एक पतिव्रता स्त्री होती आणि तिच्याकडे एक योगी गेला, संन्याशी. आणि तो संन्याशी जो होता त्याला राग होता खूप. आणि काही वेळापूर्वी एक घटना अशी घडली होती की एका झाडावर पक्षी होता. त्या पक्षाचा राग आला त्या ऋषीला आणि क्रोधायमान होऊन त्या ऋषीनं, त्या संन्याशानं त्या पक्षाकडे बघितल्याबरोबर तो पक्षी जागेवर जळून खाक झाला. अशी एक घटना घडली. आणि मग तो संन्याशी एका पतिव्रता स्त्रीच्या घरी गेला भिक्षा मागायला. त्यानं म्हटलं, भिक्षा आम देही. मधून आवाज आला, महाराज आले, थोडं थांबा. पण थोडा उशीर झाला असेल. या वैराग्यवान या संन्याशाला राग आला, एवढा वेळ भिक्षा द्यायला. तो क्रोधायमान होऊन बघेपर्यंत तिकडून ती पतिव्रता स्त्री आली आणि तिनं सांगितलं, ए संन्याशा, रागवू नको. तुझ्या रागाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी काही तुला त्या झाडावरची पक्षी वाटले का तुझ्या रागानं जळून जायला? असं बोलल्याबरोबर त्या संन्याशाला आश्चर्य वाटलं. तुला कसं माहीत त्या पक्षाला मी मारलं किंवा जाळलं? म्हणे, मी पतिव्रता आहे, मला सगळं कळतं. बाकीची गोष्ट मला सांगायची नाही, इथंच थांबवायची. तुम्ही तुमच्या धर्मात, कर्तव्यात रत असलात की तुम्ही योगी आहेत, तुम्ही संत आहेत, तुम्ही संन्यासी आहेत, तुम्ही देव आहेत. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. निष्काम भावनेनं इंद्रियांवर निग्रह ठेवून मन एकाग्र करून कर्म करा. त्या कर्माच्या मूर्तीत श्रुती राहतात, असं अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्मा सांगतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.